आम्ही मिशीन सगळी जोडली आणि शेवटी ढकलताना मागं असं ढकलताना आम्ही मागं तिचं दोन्ही पाय तुटलं. हे तर तुटला एक आणि हे तर एक तुटला. नवरा मला लय रागावला आणि आता गेल्यात बाहेर रुसून कुठंतरी, माहीत नाही. लय अवघड झालं. पुण्याहून आणली, एवढ्या शिव्या जर दिल्या काय करणार आता. सगळा साशाच बदलावा लागतोय म्हणलं आणि वैतागून बाहेर निघून गेलं बघा. ही मिशन आणली एवढी मेहनतीनं, तुटली, काय करायचं. हो का, इथं बी तुटली, जोडून झाली आणि लुटून काढते म्हणलं आणि महाग साराय गेले आणि हे पाय तुटलं. तिचं दोन्ही पाय तुटले. हो का, ही एक पाय तुटला आणि हे एक पाय तुटला. काय करायचं आता, पूर्ण बदलायचं असं म्हणून तुमचं तुम्ही काय करायचंय ती करा म्हणलं, बाहेर निघून गेले तर रागानं. आता मलाच काहीतरी करावं लागल, नाही तर आता तिथं तिच्यापाशी जायचं बी भीव वाटायलंय मला, कारण ही पडू शकते माझ्याच अंगावर मिशन असं वाटतंय. हिचं वजन असेल 40-45 असू शकतंय आणि माझ्या अंगावर पल्ली बिल्ली तर मी बी फ्रॅक्चर व्हायचे. लय अवघड झालं. पुण्याहून आणली मिशन, काय हो झालं इथं जोडताना तुटलं. ही वाईट वाटायलं. आत्ता कळलं मला, वस्तू बी सांभाळून वापराय पाहिजे आणि माणसं बी सांभाळून वापराय पाहिजे. कोण कधी गचकल सांगता येत नाही. मुदत जर असती, ही मुदत जर माणसाची बी वस्तूची बी असती तर किती बरं झालं असतं ना. मी काय आणि तसं मुदत देते ती, पण मी तुटल वाटलं नव्हतं मला मिशन. काय करायचं. आणि ही चुकी झाली माझ्याकडून, ही मुद्दामून केलेली नाही. खरं नवऱ्याचं मन तुटलं, एवढी मेहनतीनं जुळली, काय करायचं आता. किती आम्ही 2 दिवस जोडीत होतो, थोडी थोडी मिशन. आज ब्लाऊज जोडला होता. हो का, हे बघा, आज आत्ता म्हणलं मी घर लुटून काढते, बिबिन बसवते आणि काय तर शिवून बघते चालती का नाही. आणि हे मिसनीचं 2 पाय सारताना तुटलं. त्याच्या पायाखाली असं हे आलं इस्क्रूच्यावी आणि मी ओढत होते. मला ना नवरा म्हणला, तुला दिसत नाही काय, डोळं नाही तर काय. बघा आता, पण ते त्यांचं म्हणलेलं मला काय राग आला नाही, कारण ही मिशनीचं लयच मोठं नुकसान झालं असं वाटायलंय मला माझ्या हातनं. काय करायचं, चुकीला तर माप नसतेच आमच्यात. दोन्ही पाय तुटले तर आता काय करायचं, हे काय करावं, कसं करावं. आणि ती बीड असल्यामुळं काही येल्डिंग बी होणार नाही हो त्याला, ते बदलावाच लागतं. हे काय तुटलं रे देवा. मला तर लय भीती वाटायली, काय करते तर काय नाही. मला तर आता हातच लाव वाटा नाही त्या मिशनला. अवघड आहे बाबा. कालच्या धरणं जोडाई काढली होती 15 ऑगस्टला, पण तिचं काम आज अर्ध ती तुटलीच बघा. काय करायचं आणि काय नाही. मिशन कशी तुटली.
मला सनिताप व्हायलाय, असं टेन्शन आलंय का नाही. असं कुणा संग होऊ नाही रे देवा. ही हलगर्जीपणा झाला. मला नवरा म्हणत होता इथं इस्कूरची चावी आहे, उचल उचल. तू उचलली नाही बघा लवकर. मला भी ह्या प्लाऊटमुळं खाली काय मी बघितलंच नाही, दिसलीच नाही मला ह्या प्लाऊटमुळं. मग मी वरनंच अशी प्लाऊटला ढकलीत आणले आणि ही बरोबर तिकडं अशी भिंतीला टटली आणि मी इकडून मिशन ढकलली अशी. ती इस्कूर चावी कशी मोडल, तिचं पायच मोडलं बघा. इथं पाय मोडल्या तर इथं ही एक मोडलाय आणि ही वर मोडलाय जरा आणि एक खाली मोडलाय जरा. हो का, इथं एक आता ही पूर्ण बदलावं लागते तवाच चालवा येते. लय अवघड झालं. कुणी बघितलं नाही आणि पोरग जर म्हणेल मम्मी तुला कळत नाही काय करायचं. नीट ढकलायचं, नीट बघायचं. माझं पोरग बी 10-12 वर्षाचं आहे, पण ती सध्या असं बोललं. आता मला लय वाईट वाटलं. काय करावं. हो काही तेल करायचं म्हणलं, आता लुटून काढायचं आणि मिशन हे करायची म्हणलं. जो एक काय तर शिवून बघायचं. सगळं आणलं होतं नव्यानं. देवा काय करू. हे माझ्या तर नाही भरपाई होणार. आता माफी मागायला लागणार मला. आणि माझी चुकी झाली म्हणल्यावर मला काही वाईट वाटणार नाही माफी मागाय. खरं माफ करायला पाहिजे. नवरा तसा मोठ्या मनाचा हाया, माफ करल. पण तेवढं हे होईल की त्रास. काय करावं. सुया आणलेल्या, ही सुया आणल्या त्या. काय करायचं. बेबिन का बॉबिन म्हणते ती त्याला, ते आणलंय. सुया पण तुटायचं, ती तुटलं का नाही. आणि पुण्याहून जपून आणली बघा नवऱ्यानं, पुण्याहून. आणि बीड हाय माहिती आहे नवऱ्याला. मला सांगितलं जपून ढकल, ही बिडाचं असतंय. तरी मी ऐकलं नाही. माझ्यात पायावर दगड पडला का नाही. ती म्हणते ती ना हात मोडल त्याच्या गळ्यात पडल. काय आम्हाला वागवायचं काय हात. तसं झालं माझ्याकडून. माझ्या चुकीचे पश्चाताप आहे मला. मी कसं भरून काढू. चुकी झालेली. वाईट झालं. काय करायचं. 1-2 तास जोडाय गेलतं नवऱ्याला. आणि मी एक कॅप म्हणजे ती म्हणते ती ना तोंड दात बसवतं दातनं उठवतं, तशी गत झाली या. ती 1 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. नुसतं सारस तोर एवढं मेहनतीनं जोडलं मिशन. खोलून आणलं होतं भावानं पुण्याहून. नट आणला होता, नवीन आणलं होतं सगळं. आणि ते 2 पाय मोडलं म्हणून मला लय वाईट वाटायलं. तुम्हाला काय वाटतंय. ते ज्याच्यासोबत काहीतरी होतंय त्यालाच कळतं या. ती म्हणते ती ना चावल्याशिवाय गिळत नाही, तसं झालंय माझ्यासोबत. काय करावं आता, कुणाला सांगायचं. चितलेला आधी माझं कायच व्हाय नाही. आणि चितलेला मग म्हणते ती कुणी काय केलंय का काय नजर लागली, तसंच व्हायलंय मला.
काय करावं रे देवा, हे पाय तुटलं ते जमिसनीचं. मला आता काय काम दुसरं करू लागा नाही, माझं मन सध्या लागा नाही दुसऱ्या कामात, बेकार झालं. नवऱ्यानं सारून इकडं ठेवली असती तर बरं झालं असतं साईडला. म्हणलं नुसतं लुटून काढते मी आणि मग बघते लय कचरा झाली घरात, इथं लुटून काढते मग शिवाय बसते. तेल ती करते, पुसते, जरा पूजा करायची होती, काय करायचं ओ. रागानं उठून गेलं पाय तुटलेलं बघून. आता आम्ही फोन जरी केला तरी फोन बी उचलीत नाहीत. होय, ज्या कष्टाचं फळ नाही मिळल्यावर तसंच होतंय, त्रास होतच असेल ना, काय करायचं. मी काय नुसतं सांगितलं होतं असं जोडा तसं जोडा, पण मी म्हणलं आता झालंय, चला. किती मोठी चुकी झाली, काय करावं. अवघड झालं. एका घरी चुकीला माफी नसती बाबांनो. एका घरी ना चुकीला माफी नसती या. म्हणून चूक माझ्या हातनं झाली, मला माफ करते ती का नाही मला माहीत नाही, खरं मुलकाचं बोलतेली. आणि 2-3 दिवस माझ्यावर रुसून बी बसतेली. काय करायचं. मी नव्हतं हलवायची ते. मी जर म्हणलं असतं तुम्ही ठेवा मी लुटून काढते तर बरं झालं असतं. ही स्क्रूच्यावी आता माझ्याकडून चुकी झाली मग मला टाकून देतेली वय बाहेर. ही स्क्रूच्यावी मी बाहेर टाकाय निघाले, तुकामध्ये आलीच म्हण. मला केवढं खवळलं त्यांनी. वस्तूची किंमत, माणसाची किंमत तरी कळती तुला, असले असं म्हणलं, काय करायचं. ती स्क्रूच्यावी आली माझ्याकडं मधी. मला चष्मा बी लागलाय भावानो, दिसत नाही जरा, पण माझ्यामुळं किती त्रास झाला बघा की, काय करावं. आधीच ती चाक हातावर पडलं होतं काल जोडताना, आणि त्यात ती जोडून रात्री 150 रुपये दवाखान्यात घालवून ती औषधं ती आणली होती, आणि त्यात आणि ही पाय दोन्ही बी तुटलं. काय करावं. डोक्याला नुसतं हीच व्हायलंय, रडावं का काय करावं, काय बोलावं कळा नाही मला तर. मिसेंचं पाय तुटाय नव्हतं पाहिजे, लय मोठी चूक झाली. पश्चाताप झाला मला. पुण्याहून केवढी जपून आणली व उचलून तिला लेकरावानी, आणि इथं येऊन तिचं पाय दोन्ही तुटलं. कसलं अवघड झालं. माझा जीव असा तुटायलाय ना. 5 वर्षानं आणली होती मिशन गावाकडून. मला लय बेकार वाटायले. काय बोलायचं.